हाय, हॅलो, नमस्ते. सर्वांना नमस्कार. चला तर सुरू करूया आजच्या एपिसोडला. सरोदिया कंपनीच्या सीईओने आर्यनवर पुन्हा आरोप केला की आर्यन नक्कीच हुशार आहे आणि तो आपण पकडले जाऊ नये म्हणून एखाद्या हॉटेलवर किंवा लॉजवर मुलींना घेऊन जात नसून तो त्या मुलींना स्वतःच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घेऊन जात होता आणि सगळे पुरावे नष्ट करत होता. आणि आर्यन आता पुन्हा कोड्यात पडला आणि याला उत्तर कसं देऊ त्याला कळेना. आता मात्र हे सगळं ऐकलं आणि सगळ्यांची डोकी सुन्न झाली. फक्त 2 दिवस उरले होते पुरावे सादर करायला आणि सरोदिया आणि सीईओ खोट्यावर खोटं बोलत होते. आणि अर्जुनने 4 दिवसांची मुदत दिली होती, त्यातले 2 दिवस संपले होते. आणि आर्यनला असा चिंतित बसलेला बघून तन्वी म्हणाली, आर्यन बेटा, तू काळजी करू नकोस. हे बघ, तुझ्याकडे आणखीन खूप पुरावे आहेत, त्यामुळे त्याच्या एका या फालतू प्रश्नाला उत्तर दिलं नाहीस म्हणून काही बिघडत नाही. आणि मी तर म्हणते आता अजिबात काही बोलू नकोस. तुला जे काही बोलायचं आहे ना ते थेट 2 दिवसांनी तुझ्या डॅड्ससमोर आणि अख्ख्या जगासमोर बोल. आणि स्वीटीही म्हणाली, हो आर्यन, मलाही असंच वाटतं. न्यूज चॅनलसमोर जाऊन पुन्हा पुन्हा तू तुझे पत्ते ओपन करू नकोस. आता शांत राहा. आणि मला वाटतं सरोदिया आणि तो सीईओ नक्कीच वकिलांचा सल्ला घेऊन बोलत आहेत. तन्वी म्हणाली, अर्थातच. हा काही फोरखेळ आहे का तोंडाला येईल ते बोलायला? ते नक्कीच कोणाचा तरी सल्ला घेत आहेत. पैसा फेकला की चुकीचे सल्ले देणारे सुद्धा भरपूर आहेत की. तसेच चुकीचे पुरावेसुद्धा क्रिएट करणारे भरपूर मिळतात. तशी आता स्वीटी म्हणाली, आर्यन, म्हणजे ते नक्कीच एखाद्या हॉटेलवर लॉजवर गेले असतील जिथे तू वारंवार जातोस ना मीटिंगला. तिथे नक्की गेले असतील खोटे पुरावे क्रिएट करण्यासाठी. आणि आर्यन काहीतरी आठवून म्हणाला, यस, यू आर राईट स्वीटी. थँक्यू सो मच बेबी. तुझ्यामुळे मला क्लू मिळाला. आणि आर्यनने ते आता पुन्हा जयला फोन केला आणि म्हणाला, जय अंकल, मी जिथे जिथे नेहमीच जातो ना आणि ज्यांच्या हॉटेलमध्ये मोस्ट टॉप आमच्या कंपनीच्या समोरच्या क्लायंटसोबत मीटिंग होतात त्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करा. फोटो चेक करा कालचं आणि आजचं नक्कीच CCTV फुटेज चेक करून बघा. ते CEO पोहोचला असेल तिथे माझ्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी. आणि आता जय काय लगेच तयार. तो हो म्हणाला आणि येस बॉस आणि असं म्हणून तिकडे गेला. सुरुवातीला तर त्याला कोणी नीट सांगत नव्हतं, पण जेव्हा जयने साम दाम दंडभेद वापरला, आर्यनला फोन केला आणि हे हॉटेलवाले म्हणतात की तुमच्यासारख्या प्रायव्हेट एजन्सीला आम्ही फुटेज देणार नाही, बॉस आता काय करायचं? आणि आर्यन म्हणाला, ओके जस्ट मिनिट. आणि आर्यनने ऋषीला फोन लावला आणि प्रॉब्लेम काय आहे ते सांगितलं. आणि ऋषीनं पटकन त्याचे इन्स्पेक्टर तिथे पाठवले आणि जयसोबत सगळीकडे ते इन्स्पेक्टर फिरत होते. मग मात्र कोणीच पोलिसांना अडवू शकत नव्हतं. मागेल ते CCTV फुटेज द्यायलाच लागलं. आणि तेव्हा मात्र पोपटासारखे सगळे बोलायला लागले आणि खरं खरं सांगून टाकलं. आणि आता भरपूर पुरावे मिळाले आणि आता त्याचा पाय सरोदियाचा आणखीन खोलात जात होता. आणि तन्वी म्हणाली, म्हणजेच तो गेला होता लॉजवर हॉटेलवर आर्यन विरोधात पुरावे गोळा करायला, पण त्याला ते पुरावे सापडले नाहीत म्हणून तो आता असं बोलतोय का? किती नीच असतात माणसं. इतक्यात नेहाचा फोन आला आणि फोन घेतल्यानंतर नेहा तना करत म्हणाली, हे काय आहे? हा काय बच्चोवाला खेळ आहे का? आता एक बोलायचं मग दुसरं बोलायचं, हे कसं शक्य आहे? हे सगळं घडतंय कोणासोबत? अर्जुन सरांच्या मुलासोबत. अर्जुन सर म्हणजे चावीचं खेळणं आहे का? आणि त्यांचा मुलगा पपेट वाटला का? अशी आता नेहा तना करत होती. आणि तन्वी म्हणाली, अगं काय झालं नेहा? नेहा म्हणाली, त्या सरोदिया कंपनीतल्या त्या मुली आणि त्या दिवशी काय म्हणाल्या? आर्यन सरांनी वेळोवेळी हॉटेल लॉजवर नेलं आणि त्यांचे डोळे तर उघडेच असतील ना. कुठे नेलं आर्यननं त्यांना हे माहीत असेल की त्यांना. मग त्यांना म्हणावं, अर्जुन सरांच्या आर्यन सरांच्या कुठे कुठे प्रॉपर्टी, बंगलो, फ्लॅट आहेत ते तुम्हीच दाखवा. की तिथेही म्हणाल डोळे झाकून नेलं. आणि इतकं सगळं करायला आमच्या आर्यनला वेळ आहे का? तन्वी मॅडम, मी तर वाटच बघते की कधी एकदा 2 दिवस जातात आणि कधी हे सगळं उघड होते. मग मी आहे आणि तो सरोदिया आणि तो CEO आणि मग त्या मुली, असं म्हणून नेहानं हातातल्या बांगड्याच मागं सरकवल्या. फार फार चिडली होती ती. अस्मिताची सुद्धा तशीच अवस्था. मधू, पिहू आणि जास्त करून तर आर्या सगळ्या चिडल्या होत्या. आणि
कारण त्यांच्या आर्यन ब्रोवर असे आरोप होत होते आणि ही कंपनी म्हणजे सरळ जाऊन ठोकायचं आणि सरळ करायचं अशा हिशोबातली होती. पण आता सगळंच प्रकरण डोक्याने हँडल करत होते म्हणून शांत होते. पण समोरचे डोक्यात जात होते हे मात्र नक्की. आणि आता नेहाच्या बोलण्यातून सुद्धा आर्यनला क्लू मिळाला आणि त्या मुली त्या दिवशी काय काय बोलल्या हे पुन्हा त्याला आठवायला लागलं. आधी तर त्यांनी हॉटेल लॉजचा उल्लेख केला आणि आता म्हणतात की प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बंगलोमध्ये घेऊन गेला असेल. म्हणजे हे सगळं असंच अधांतरी आहे. आणि आर्यन आता शांतच बसला. काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं आणि बघूच तो काय काय करतोय असं तो म्हणाला. आणि मग त्यानं नेहाला फोनवर शांत केलं, कूल केली. तरीही नेहा शांत बसणार नव्हती. अतुल आल्यानंतर अतुलसोबत खूप भांडणार होती आर्यनसाठी. कुणी काहीच का करत नाही, एकट्या मुलाला असं एकटं सोडलं वाऱ्यावर अर्जुन सरांनी आणि अतुलनं असं तिला वाटलं. आणि आता आर्यन सरळ उठला आणि म्हणाला, मॉम आय हॅव टू गो. मला जावं लागेल, त्याशिवाय आंटी शांत बसणार नाही. तन्वी हसून म्हणाली, ओके जा आणि तिच्या आवडीच्या फ्लेवरचा आईस्क्रीम घेऊन जा. आणि आर्यन म्हणाला, ए भी कोई बताने वाली बात आहे क्या, मी घेऊन जाणारच आहे. आणि मॅडी आणि पिहुदीला कसा जळवतो बघ. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन मी सुद्धा येऊ का, खूप दिवस झाले मी नाही गेले कुठे. तसं आर्यननं तन्वीकडे इशारा केला आणि म्हणाला, तूच परवानगी घे, मी विचारणार नाही. आणि स्वीटीनं तन्वीकडे बघितलं आणि बारीक चेहरा करून म्हणाली, आत्तू मी जाऊ का, मला आर्यनला एकटं नाही पाठवायचं. आणि तन्वी म्हणाली, ओके मग मीही येते चला. तसंही आता आर्यन तुझे डॅड नाहीत ना इथे, तर मी सुद्धा फ्री आहे. आणि आर्यन म्हणाला, मॉम खरं सांग, तुला खरंच करमतं का डॅडना सोडून, आणि आनंद वाटतो त्यांच्यापासून दूर राहून. आणि तन्वी म्हणाली, नाही रे, पण स्वीटीसाठी थांबावं लागतंय ना, नाहीतर मग तुम्ही आहातच की, आज इकडे तर उद्या तिकडे. रियाचं तुम्ही काही ऐकणार नाही, दोघेही बदमाश आहात मला माहीत आहे. पण आता चला आपण नेहाला सरप्राईज देऊ असं म्हणून ते सगळेच निघाले. रस्त्यात आईस्क्रीम घेतलं आणि आईस्क्रीम पार्टी तीही अतुलच्या घरी करण्यासाठी निघाले. नेहमीप्रमाणे अतुल अजून आला नव्हता. अर्जुन आणि दोघं आता फ्री वर्ल्डसारखे त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करणार होते. मग तन्वी, आर्यन आणि स्वीटी आईस्क्रीम घेऊन निघाले आणि घराची बेल वाजली. नेहा आता घरात एकटीच होती आणि बहुतेक अतुल आला की काय, तेही इतक्या लवकर. आणि तिला आश्चर्य वाटलं थोडंसं. आणि बघतेच आता त्याच्याकडे, आर्यनची मदत करत नाहीत का असं म्हणून ती रागारागातच दरवाजा उघडताना म्हणाली, अजिबात घरात यायचं नाही, जोपर्यंत आर्यन निर्दोष साबित होत नाही तोपर्यंत तू सुद्धा बाहेर उभा राहायचं. आता असं सगळं रागारागात बोलून काहीच फायदा झाला नाही, कारण समोर कोणीच नव्हतं. आणि नेहा चकित होऊन म्हणाली, या अतुलला मला एप्रिल फुल करायचं आहे की काय. आणि तिनं बाहेर वाकून बघितलं, इतक्यात सरप्राईज असं म्हणून सगळेच तिच्यासमोर आले दरवाजाच्या आडून. आणि नेहानं कानावर हात ठेवले आणि त्या सगळ्यांना बघून खूप खूप चकित तर झालीच, पण तिला आनंदसुद्धा खूप झाला होता. आणि म्हणाले, अरे बापरे, तुम्ही सगळे इतक्या फास्ट माझ्याकडे आलात, मला तर असं वाटते की तुम्ही फोनमधूनच इथे आलात. आणि आर्यननं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, नेहा आंटी तू खूप गरम झाली होतीस ना, आय मीन तसं तुझं हॉट असणं अतुल अंकलसाठी चांगलंच आहे. तसा नेहानं त्याच्या पाठीमध्ये धपाटा दिला आणि त्याचा कान पिळून म्हणाली, आर्यन बदमाश, काहीही बोलतोस. आणि आर्यन म्हणाला, आंटी काहीही नाही, हे खरं आहे, तू अजूनसुद्धा खूप ब्युटिफुल आहेस. आणि नेहा हसून म्हणाली, थँक्यू सो मच. असा मुंडा पाहिजे ज्याच्या नजरेत ऑलरेडीच कायम ब्युटिफुल असतात. पण तुम्ही सगळे इथे अचानक मला सरप्राईज द्यायला आलात ना. आर्यन म्हणाला, तर मी काय सांगत होतो की तू खूप गरम झाली होती आणि तुला कूल करण्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलोय, तेही तुझ्या फेवरेटवाला. आणि नेहानं त्याच्यावरून दोन्ही हात ओवाळले आणि तिच्या कानशिलावर बोटं मोडली आणि म्हणाली, थँक्यू सो मच. चला आता सगळे बसा. स्वीटी बेटा तू इथे बस असं म्हणून तिला कम्फर्टेबल वाटेल असं बसवली. आणि मग सगळे मिळून आईस्क्रीम एन्जॉय करायला लागले. आणि इतक्यात अतुलचा फोन आला आणि नेहा म्हणाली, फोन उचलण्याच्या आधीच बघा हां आता काय असणार माहीत आहे का. नेहा डार्लिंग, सो सॉरी, मला आता उशीर होईल, मीटिंगला उशीर झाला आणि आता मी अर्जुन सरांसोबत बाहेर डिनर करून येणार आहे, अशी नेहा अतुलची ॲक्टिंग करत म्हणाली. आणि आता तिनं फोन घेतला, सगळे गप्प बसले आणि समोरून अतुल सेम तसाच म्हणाला, नेहा डार्लिंग, सो सॉरी बेबी, मीटिंग सुटायला उशीर झाला
आणि आता मी अर्जुन सरांसोबत डिनर करून येतो, तू जेवण करून घे. तशी आता तन्वी, स्वीटी, आर्यन चॅटच पडले आणि आर्यन म्हणाला, ओ माय गॉड नेहा आंटी, यू आर ऑसम. खरंच जगात कुठलीच बायको नवऱ्याला इतकं चांगली ओळखत नसेल जितकं तू ओळखतीस. खरंच तू आणि अतुल अंकल मेड फॉर इच अदर आहात. आणि हे ऐकलं आणि अतुल म्हणाला, आर्यन तू माझ्या घरी काय करतोस? की नेहा आली आहे तिकडे कुणालच्या घरी. आणि आर्यन म्हणाला, अंकल आम्ही सगळेच इकडे आलो आहे आणि सध्या आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो आहे. पण आता बघा ना, आंटीने तुम्हाला किती परफेक्ट ओळखलं. आणि नेहावाली, आर्यन तू आमचं कौतुक करतोस की आम्ही मेड फॉर इच अदर कपल आहोत. तर तसं अजिबात नाही. इतकं चांगलं फक्त मी त्याला ओळखते, पण त्याला विचार ना तो मला ओळखतो का. त्याला तर हेही माहीत नाही की मला कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं. आता हे ऐकलं आणि इकडे अतुलनं जीभ चावली आणि आता हिचं पुन्हा सुरू होणार, अतुल तू माझ्यासाठी हे करत नाही, अतुल तू माझ्यासाठी ते करत नाही. असं ऐकण्यापेक्षा अतुल मला, बाय बाय मी फोन ठेवतो. नेहा आता तुला कंपनी आहे ना, मग मी येतो हा थोडा उशिरा. इतक्यात नेहा आली, थांब कुठे पळतोस, आधी मला सांग माझ्या आवडत्या फ्लेवरचं आईस्क्रीम कोणतं. आणि अतुल हसत हसत म्हणाला, मीच. तुझी आवडती भाजी, तुझं आवडतं ड्रिंक, ज्यूस, आईस्क्रीम सगळं मीच. कारण तू मला प्रत्येक वेळी कुठून कुठून खातेस, चाटून चाटून खातेस, फ्रीजमध्ये ठेवून खातेस, मिक्सरमध्ये फिरवून फिरवून खातेस, कधी कधी तर तव्यावर फ्राय करून खातेस. अँड ओ माय गॉड, ओ माय गॉड, तन्वी, स्वीटी, आर्यन हसून हसून लोटपोट झाले आणि नेहा अतुल एकत्र असले की फुल कॉमेडी आणि फुल टाईमपास. आणि मग अतुल म्हणाला, चलो. फोन ठेवून म्हणाला, जान छोटी तर लाखो पाई. आणि त्यानं बघितलं की अर्जुन सर कुठे आहेत आणि हे मला सोडून घरी तर गेले नाहीत ना. असं म्हणून अतुल अर्जुनला बघायला गेला तर तो थोडासा दूर जाऊन कोणासोबत तरी बोलत होता आणि सिरियस होता. आणि अतुल त्याच्या पाठीमागं गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अर्जुन. तसं अर्जुननं त्याला एक बोट वर करून, एकच मिनिट थांब अशी खूण केली. मग अतुल थांबला आणि मग या, सी यू, बाय बाय असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला. आणि समोरून एका लेडीजचा आवाज आला. ती म्हणाली, गुड नाईट डिअर. तसं अतुलनं कान टवकारले आणि म्हणाला, काय गुड नाईट डिअर? आता ही कोण होती तुम्हाला डिअर शियर म्हणणारी? तन्वी मॅडमला जर कळलं ना तर त्यांच्या रागाने तुम्हाला फिवर भरेल. आणि अर्जुन म्हणाला, सोडते. आणि जाऊन टेबलवर ब्लेझर काढलं आणि खुर्चीत टाकलं आणि बसला. अतुल म्हणाला, अर्जुन सर माझ्याशी खोटं बोलायचं नाही. कोण होती ती मला सांगा ना. आजपर्यंत असं कोणीच नाही जे तुमच्याशी खूप फ्रेंडली बोलतं, त्यात ही लेडीज. तोबा तोबा, असं काहीतरी आहे का जे मला अजून माहीत नाही. ओ माय गॉड सर, ही तुमची सिक्रेट लवर नाही ना. आणि अर्जुन म्हणाला, आहे. बोल काय करशील, तनूला जाऊन सांगशील का? आणि अतुल म्हणाला, जर तुम्ही माझ्यासमोर क्लिअर नाही केलं तर मी सांगेन नक्की. चला पटकन सांगा कोण आहे ती. या फिर पती पत्नी और वो, त्यातली ती वो नाही ना. आणि अर्जुन म्हणाला, शटअप अतुल. रशियाची लॉयर होती आणि तिच्याशी बोलत होतो. अतुल म्हणाला, पण का? आर्यनच्या संदर्भात सल्ला घेत होतात का? अर्जुन म्हणाला, हो. अतुल म्हणाला, मग इंडियामध्ये काही कमी लॉयर आहेत का? आणि आपल्या कंपनीचे लिगल ॲडवायझर आहेत की? अर्जुन म्हणाला, अतुल ॲडवाईस मी घेतली आहे माझ्यासाठी, टायगरसाठी अजिबात नाही. तुला माहीत आहे ना 2 दिवसांनी मला फैसला सुनवायचा आहे. आणि अतुल म्हणाला, असं काय, मला वाटलं आर्यनसाठी काहीतरी मदत करताय. तो CEO कसा बोलला बघितलं. आणि अर्जुन म्हणाला, आर्यनचं आर्यन बघून घेईल, त्या विषयावर बोलण्याची मला परमिशन नाहीच आणि मी काहीच बोलणार सुद्धा नाही. मी ॲडवाईस घेत होतो ते फक्त माझ्यासाठी. अतुल म्हणाला, पण तो CEO नक्कीच वकिलांचा सल्ला घेऊन बोलतोय. मग आर्यननं सुद्धा वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. मी आपल्या ॲडव्होकेटला विचारलं की आर्यननं काही विचारलं का, तर ते म्हणाले, नाही, आर्यन त्यांच्यापर्यंत अप्रोच झाला नाही. बहुतेक तो स्वतःचा युक्तिवाद स्वतः करेन. आणि अर्जुन म्हणाला, त्याच्यासाठी तेच बेटर ठरेल. चल पेक भर. असं म्हणून अर्जुननं अतुलला पेक भरायला लावला आणि दोघेही रिलॅक्स झाले, ड्रिंक करायला लागले. आणि मग इकडे आर्यनने नेहाच्या घरून आईस्क्रीम खाताना व्हिडिओ कॉल केला सगळ्यांना आणि सगळेच खूप मिस करायला लागले ही सरप्रायझिंग आईस्क्रीम पार्टी. आणि आता तिसराही दिवस उजळला आणि अजून आर्यनने CEOच्या बोलण्यावर काहीच कसा पलटवार केला नाही म्हणून सरोदिया चिंतित होता. आणि आर्यन बोलेना म्हणून त्याची पुढची दिशा कळत नव्हती आणि त्यांनी काहीच हालचाल करता येईना त्यांना. आणि मग CEOनं एका न्यूज चॅनलला फोन केला आणि आर्यनच्या पाठीमागं पाठवलं आणि म्हणाला, त्यांना विचारा की तो आता पुढे काय करणार आहे. त्यावर तो काय करेल.
आणि तो न्यूज चॅनलवाल्या आर्यनच्या मागे लागला आणि त्याला प्रश्न विचारून म्हणाला की आर्यन सर, काल तुमच्यावर सरोदिया कंपनीच्या CEO काही आरोप केले. ते आरोप तुम्ही कसे खोडून काढाल? तुम्ही अजूनही गप्प का आहात? तुम्हाला तुमच्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी इतका वेळ का लागतो आर्यन सर? आणि आता आर्यन नक्कीच काही बोलणार नव्हता आणि तो काय बोलतो इकडे सरोदिया आणि कंपनी वाट बघत होती. पण आता आर्यन थोडा नर्वस होऊन म्हणाला, ॲक्च्युली माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आता उद्या फायनल डिसिजन होईलच आणि तो मला मान्य असेल. बघू काय होतंय, असं म्हणून आर्यन निघून गेला. काहीच बोलला नाही. याचा अर्थ आपण जिंकलो असं त्यांना वाटलं आणि त्याच्यावरचे आरोप त्यानं मान्य केले आणि तो स्वतःचीच पाठ थोपटून घेत CEO खुश झाला आणि गाफील राहिला. आणि आता सकाळच्या 11 वाजले आणि सगळेजण TV कडे टक लावून बसले होते. कारण आता त्या न्यूज चॅनलवर भरणार होती खुली अदालत, ज्याचा जज होता अर्जुन. आणि एका बाजूला सस्पेक्ट होता आर्यन आणि दुसऱ्या बाजूला सरोदिया कंपनी होती. आता सगळेजण ऑफिसमध्ये, घरी, हॉटेलमध्ये, रस्त्यावर, स्टेशनवरती, एअरपोर्टवर हे सगळं लाईव्ह बघत होते. आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळेजण कामधंदा सोडून TV कडेच बघत बसले होते. आणि आता आर्यन आणि सरोदिया एका डेस्कभोवती दोन्ही बाजूला बसले होते आणि बरोबर 11 वाजले आणि ब्लॅक सूट घातलेल्या डॅशिंग रुबाबदार अर्जुननं त्या स्टेजवर एंट्री केली. तसं समोर बसलेला ऑडियन्स, मिस्टर सरोदिया, तो CEO आणि आर्यनसुद्धा आणि न्यूज रिपोर्टरसुद्धा त्याच्या ऑनरमध्ये उठून उभा राहिले आणि अर्जुनच्या ऑफिसमधला अख्खा स्टाफसुद्धा उठून उभा राहिला. आणि त्याच्या दमदार एंट्रीने सगळे टाळ्या वाजवायला लागले. जणू काही एखाद्या हिरोचीच एंट्री झाली असं वाटत होतं. पण अर्जुन सर पिक्चरमधले हिरो नसले तरी रिअल लाईफ हिरो होते आणि हिरो अँड ॲक्शन म्हणजेच ते त्यांच्या कामाने हिरो होते. खऱ्या अर्थानं कर्मवीर होते ते. आणि आता योग्य प्रकारे न्याय देऊन ते त्यांचा निष्पक्षपाती हा धर्मसुद्धा सिद्ध करणार होते आणि धर्मवीर ठरणार होते. आणि आता इथली अदालत सुरू होण्याआधीच न्यूज चॅनलच्या ऑफिसच्या गेटवर एक मुलगी येऊन उभा राहिली आणि ती म्हणाली, मला आत जाऊ द्या प्लीज, माझं आत जाणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता इथे अर्जुन सर असल्यामुळे सिक्युरिटी टाईट होती आणि तिथेच उभा असलेला जय म्हणाला, काय झालं, काय काम आहे तुझं? आणि तिने तिच्याकडे जे काही पुरावे होते ते जयला दाखवले आणि जय गालात हसला आणि म्हणाला, ओके, योग्य वेळ आली की तुलासुद्धा कॅमेऱ्यासमोर उभा करण्यात येईल. आणि आता सरोदिया अँड कंपनी बुडणार म्हणजे बुडणार असं म्हणून तो हसायला लागला. मग आता कोण आहे ती मुलगी जी अशी ऐन टायमाला आली हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच.